नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेळोदे. भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, महिन्याची सुरुवात झालेली आहे. मार्च 2026 आपला सुरू झाला आणि आपल्याला सगळ्यांना आता जी कामं आपण नेहमी करतो ती कामं आपल्याला करावी लागणार आहेत. परंतु ती कामं करत असताना देखील आपल्याकडनं काही अनावधानाने अशा चुका होत आहेत आणि त्याच्यामुळे आपला प्रोत्साहन भत्ता हा जात आहे. तर बघा ताईंनो, आजची सुरुवात आहे. तुम्ही काही कामं महिन्याच्या शेवटी करू शकता, पण हे जे मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही रोज करता तरी तुमच्याकडे नेमका काय चुका होत आहे आणि त्याच्यामुळे देखील तुमचा प्रोत्साहन भत्ता जात आहे. तर ते सांगते, पूर्ण व्हिडिओ बघा. डिसेंबर महिन्याचा प्रोत्साहन भत्ता काही जिल्ह्यांमध्ये आज पडलेला आहे. काहींना संध्याकाळपर्यंत पडेल, काहींना उद्या पडेल. याचा अर्थ काय होतो की प्रोत्साहन भत्ता हा आपला कुठंच जाणार नाही, परंतु आपल्याला त्या प्रोत्साहन भत्त्याला धरून आपली कामं आपल्याला करावी लागणार आहे. आता युनियनने मुद्दा मांडलेला आहे की सरसगट आपल्याला 2,000 आणि 1,000 मदतनीस ताई असे द्यावेत. आता त्यांनी मान्य केलं, मान्य तर करायलाच पाहिजे, परंतु आपण आपलं काम हे करत राहा. जर मान्य झालं तर खूप आनंदाची गोष्ट आहे, तसं युनियन लावून धरलं तर खूप चांगली गोष्ट. परंतु असं होऊन जाईल की बाकीच्यांचा येईल आणि बाकीच्यांचा येणार नाही. म्हणून ताईंनो, आपण सगळी कामं आधीमध्ये केले तरी चालतात, पण हे एक काम असं आहे डेली ट्रॅकरचं की ते काम आपण मात्र रोजच्या रोज जर केलं नाही, दुसऱ्या दिवशी ते करू शकत नाही. तर ते आहे डेली ट्रॅकिंग. तर हे करत असताना देखील तुम्ही परिपूर्ण भरतायत का, ही गोष्ट महत्त्वाची. तीच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार की आपण कशा पद्धतीने डेली ट्रॅकर हे पूर्ण भरायला पाहिजे. काहींनी 5 ते 7 मिनिटाचं व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही भरतायत का फक्त चेक करून घ्या. आणि जर तुम्ही भरलेलं नसेल तर तुम्ही आज संध्याकाळपर्यंत जरी भरलं तरी चालेल. आणि सगळ्यांना सांगते की डेली ट्रॅकर जर तुमचं सकाळी भरले जात नसेल, तुम्ही जरी घरी आलात तरी भरलं तरी देखील ते दुसऱ्या दिवशी डॅशबोर्डला दिसतं, पण आवर्जून घरी आल्यावर देखील ते भरा. याच्यासाठी माझा आजचा हा व्हिडिओ आहे. तर बघा, आपल्याला डेली ट्रॅकर याच्यावर आपल्याला जायचं आहे. तर जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला फोटो काढायचा असतो, पण आपण सुरुवातीला मुलांना नाश्ता देतो, त्याच्यामुळे आधी आपल्याला नाश्ता ह्या कॉलमला जायचं आणि त्याच्यानंतर देखील तुम्ही फोटो काढला तरी चालणार आहे. फोटो लगेच काढायचा नाही. मग तिथं आपल्याला वगडावर क्लिक करायचं. फोटोच्या ठिकाणी जे ऑप्शन येतं ना की तिथं वगडावर क्लिक केलं म्हणजे तुमचं उपस्थिती आणि नाश्ता तुमचा ओपन होतो. हे सगळ्यांना माहिती. त्याच्यामुळे हे आधी भरून घ्या, किंवा जर तुमचे मुलं तेव्हाच नाश्त्याच्या वेळेस सगळे आले असतील तर आधी फोटो काढून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तर आता आपल्याला हे आधी भरायचं आहे. तर बघा, लक्ष ठेवा, आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे. बघा, याच्यावर क्लिक केल्यानंतर आता जर तुम्ही पाहिलं तर आपल्या अनावधानाने मुलं राहून देखील जातात. बघा, तुम्हाला भरूनच दाखवते मी की अशा पद्धतीने आपल्याला. तर बघा, आधी आपल्याला अशा पद्धतीने सकाळचा नाश्ता आणि उपस्थिती हे दोघंही कॉलम आपल्याला पूर्ण भरायचे आहे, ते लक्षात ठेवा. पण जर तुमचे मुलं जिल्हा परिषदला जात असतील, प्रायव्हेट शाळेत असतील, त्यांचं जरी नाही भरलं तरी काही फरक पडणार नाही. त्याचा तुमच्या प्रोत्साहन भत्त्यावर कुठलाही फरक पडणार नाही. हे आधी डोक्यातनं काढून टाका. आता माझे सगळे मुलं माझ्या अंगणवाडीत येणारे आहेत, त्याच्यामुळे मी सगळे मुलं हे भरलेली आहेत आणि माझ्या अंगणवाडीत मुलं असतात देखील, त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीने आपल्याला आधी उपस्थिती आणि नाश्ता हे दोघंही कॉलम असे व्यवस्थित पूर्ण भरून घ्यायचे. तिथं सबमिट करायचं. कसं होतं ना, आपलं बऱ्याचदा की आपण एक भरतो आणि दुसरा राहू देतो. तर आपल्याला आधी उपस्थिती आणि नाश्ता हा सकाळी भरायचा आहे. जसे मुलं येतात तर आधी आपल्याला ते भरून घ्यायचं आहे. ते भरून झाल्यानंतर मग आपण साधारणतः 12 नंतर जेव्हा आपण गरम ताजा आहार देतो बालकांना, आता कदाचित उन्हाळ्याचा आपला वेळ देखील बदलू शकतो, पण सद्यस्थितीला जो आहे त्याच्यानुसार मग आपल्याला त्याच्यानंतर याच्यावर आपल्याला क्लिक करायचे. बरेच जण इकडचं जे आहे उपस्थिती नाश्ता भरतात, परंतु बरेच जण हा कॉलम भरत नाही आणि त्याच्यामुळे तुमचा प्रोत्साहन भत्ता हा जात. एवढं मी तुम्हाला क्लिअर सांगते. तर आपल्याला हे पण भरायचे. तर आपल्याला आता काय करायचे, THRSM याच्यावर आपल्याला क्लिक करायचे. याच्यावर क्लिक करून आता महिन्याची सुरुवात झाली, आपलं फेस कॅप्चरचं सुरू झालेलं आहे. सगळ्यांचं सुरू झालेलं आहे, कारण की काल रविवार हा 1 तारखेचा येऊन गेला. त्याच्यामुळे फेस कॅप्चर ज्यांचं होत असेल त्यांचं म्हणजे जितका लवकर करता येईल तितका लवकर करण्याचा प्रयत्न करा. शक्यतोवर सकाळी आणि रात्री खूप जलदरित्या फेस कॅप्चरचं काम होतं, त्याच्यामुळे करायचं काम करा. आणि व्हिडिओवर न केलं तरी काही फरक पडणार नाही. आणि तुम्ही THRमध्ये जाऊन पण केलं तरी काही फरक पडत नाही. तिथं याच्यामध्ये जाऊन केलं तरी काही फरक पडत नाही. दिसतो, डॅशबोर्डला दिसतं, आमच्या मॅडमांचं याच्यावर सगळं दिसतं. मी सगळं पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि आपलं काम करायच्या मागे राहा. कोणाचं किती कोण सांगत असेल, परंतु आपल्याला काम करावं लागतं. आणि लाभार्थी कशा पद्धतीने आपल्याला त्रास होतो, तर हे सगळ्या गोष्टी एक सेविका म्हणून मला माहिती, त्याच्यामुळे ताईंनो लक्षात ठेवा. आणि आता जे सांगायचं तुम्हाला डेली ट्रॅकरचं भरायचं, आता हे फेस कॅप्चरचे वरचे ऑप्शन आहेत, परंतु
जो महत्त्वाचा ऑप्शन आहे ते म्हणजे हे 3 ते 6चं. हे ऑप्शन आपल्या बऱ्याचशा ताई अजूनही सोडून देत आहेत, तर हे भरायचं. बघा माझं भरून झालेलं आहे सगळं. हे सगळं माझं भरलं गेलेलं. फक्त तुम्हाला आता दाखवते की याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपण उपस्थिती आणि नाश्ता भरतो आणि त्याच्यानंतर आपलं जे 3 ते 6चा गरम ताजा आहार राहतो हा बऱ्याच जणांचा राहून जातो आणि हा अपूर्ण राहिल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा आपल्या बऱ्याच जणांचा जाते, एवढं लक्षात ठेवा. आणि हे करून झाल्यानंतर मग आपल्याला इथं आपले कार्यक्रम भरायचे असतात, ते कार्यक्रम देखील आपल्याला भरायचे आहेत. बघा अशा पद्धतीने आपल्याला इथं तुम्ही पाहिले, इथं तुम्ही दिवसवर क्लिक केलं का तुम्हाला इथे दिवस देखील दिसतात. तर बघा 2 तारखेचं 1ला रविवाराला अशा पद्धतीने आपल्याला हे पण चेक करून घ्यायचं. हे पण आपल्याला दिसतं. हे कार्यक्रम देखील भरणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, कारण की पूर्वशालेय शिक्षणाचे दिवस जे खालचं प्रोत्साहन भत्ताचा निकष होतो तो देखील याच्यावर अवलंबून असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला हे पूर्ण करण्यासाठी इथे जाऊन आपल्याला करावं लागतं. आणि हे सगळं भरून झाल्यानंतर मग आपल्याला इथं ॲक्टिव्हिटी किंवा कृती आपल्याला 2 नोंदवायच्या आहेत. तेव्हा तुमचं जाऊन डेली ट्रॅकर हे पूर्ण होतं. हे सगळं तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि याच्यासाठी संधी नाही. आजचा दिवस, आजचा 10 वाजले, 10 वाजेच्या नंतर दुसऱ्या दिवशी या गोष्टीला संधीनी. म्हणून ताईनो महिन्याच्या सुरुवातीला सगळ्यात पहिले मी हा व्हिडिओ का केला, तुम्ही जरी करत असाल तरी तुम्ही कुठं ना कुठं काहीतरी राहू देत आहात, त्याच्यामुळे कुठं ना कुठं तुम्ही राहू देत आहात. आणि आमच्या तालुक्याचा देखील रिपोर्ट तो बऱ्याच जणांचा गरम ताजारचा कमी आला आणि मला लक्षात आलं, म्हणून मला असं वाटलं की हा व्हिडिओ करावा, जेणेकरून पहिला दिवस आहे जरी तुम्ही अजूनही पूर्ण केले नसेल तर हे तुम्हाला पूर्ण करायला आज संधी आहे. रात्रीच्या 10 वाजे तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, रात्रीच्या 10 वाजेपर्यंत का करत नाही, परंतु हे काम तुम्ही पूर्ण करा. आणि त्याच्यानंतर मग आता आपल्याला गरोदर माता, स्तनदा माता आणि मुलं यांचं फेस कॅप्चर देखील आपल्याला लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. ताईंनो हे फेस कॅप्चर जितकं लवकर केलं तर तितक्या लवकर आपलं काम होतं. आता बघा माझे कमी लाभार्थी, कारण की माझा थोडा हाताचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती, त्याच्यामुळे माझं काम कमी झालं, कारण की मला फोनच धरता येत नाही. त्याच्यामुळे माझं काम ह्या महिन्याला स्लो होईपर्यंत आतापर्यंत माझं 90% काम झालं असतं, तरी देखील मी 2 दिवसामध्ये करण्याचा प्रयत्न करेल. कारण की शेवटी कसं आहे ना, हे काम आपल्याला करावंच लागणार, तर ते काम करायचा प्रयत्न मी करणारच. तर अशा पद्धतीने ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं की डिसेंबरचा प्रोत्साहन भत्ता पडायला सुरुवात झालेली आहे. त्याची पुढचंही पडेल, त्याच्यानंतर फेब्रुवारीचंही पडेल. त्याच्यामुळे आता मार्च महिना आहे. युनियनने जरी आपल्याला सरसगटची मागणी केली असेल, शेवटी मान्य करायचं की नाही हे शेवटी त्यांच्यावर आहे. त्यांच्यावर किती प्रमाणात प्रेशर पडतो आणि कशा पद्धतीने मागण्या मंजूर होतात या सगळ्या जळतरच्या गोष्टीत. परंतु एक सेविका म्हणून मला असं वाटतं की सरसगट जर टाकलं तर सगळाच प्रश्न मिटणार आहे आणि त्यांनी सरसगटच द्यावं आणि त्याच्यानंतर प्रोत्साहन भत्ता ठेवावा. 15,000 आणि 8,500 असं मानधन, त्याच्यानंतर मग प्रोत्साहन भत्ता त्यांनी अपेक्षित ठेवावं असं मला मनापासून वाटतं. कारण की हे काम आपण एक्स्ट्रा करतोय, तर एक्स्ट्रा कामाचा आपल्याला त्यांनी अशा पद्धतीने परत बेनिफिट द्यावा, अशा पद्धतीची मागणी युनियनच्या माध्यमातून जर गेली तर खूप बरं होईल. तर आज एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.